नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण सर्ड या चॅप्टर मध्ये सिंप्लिफाय कसं करायचं बघितलं. त्यात ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सर्डचं कसं बघायचं. आज नवीन एक भाग बघायचा आहे, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. बायनॉमियल म्हणजे आपल्याला माहिती आहे द्विपद, दोन पद असलेले क्वाड्रॅटिक सर्ड. आता क्वाड्रॅटिक म्हणजे सर्ड, फॉर एक्झाम्पल याला काय म्हणतात, √5 प्लस √3 इट इज बायनॉमियल सर्ड म्हणायचं. बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणायचं. किंवा 3/4 प्लस √5 दिस इज बायनॉमियल सर्ड. √5 मायनस √3 इज बायनॉमियल सर्ड. दोन पद्धती, एक पद दोन, किंवा असं 4√3 प्लस 7√2 इट इज बायनॉमियल सर्ड. ओके, असे जे दोन पद असतात त्याला म्हणायचं बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. आणि याची कॉन्जुगेट पेयर असते, लक्षात घ्या. √5 प्लस √3 ची कॉन्जुगेट पेयर बघा, √3/5 मायनस √3. फक्त साइन बदललं, प्लस त्याला कॉन्जुगेट पेयर म्हणायचं. प्लस नी किंवा तुम्हाला सर हीच करायची का, याला और असं सुद्धा लिहिता येईल तुम्हाला की √3 मायनस √3. म्हणजे प्लस असल्यानंतर तिचे असे दोन घेता येते तुम्हाला. √5 मायनस √3 केलं तरी चालेल, किंवा √3 मायनस √5 केलं तरी चालतंय. पुन्हा एक उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला इथं की 7 प्लस √2 याची कॉन्जुगेट पेयर 7 मायनस √2 और √2 मायनस 7 अशी घेता येते ऍडिशन असल्यानं. पण जर अशी असेल एखादी की 6 √2 याची कॉन्जुगेट पेयर म्हणजे 6 प्लस √2 करायची, तर मायनस इथं काय होईल, प्लस होईल, लक्षात घ्या. आणि त्या दोन कॉन्जुगेट पेयरचा प्रॉडक्ट हा रॅशनल नंबर असला पाहिजे, लक्षात घ्या. मी काय वाक्य म्हणाले बघा, दोन कॉन्जुगेट पेयर, कॉन्जुगेट किंवा कशाला म्हणजे धन किंवा ऋण दोन्ही जोडले गेले. पुन्हा अजून एखादा एक्झाम्पल देतो, 6 प्लस √7 याची कॉन्जुगेट पेयर किती येईल, 6 मायनस √7, लक्षात घ्या. याला तुम्ही असं सुद्धा √7 प्लस 6 ऍडिशन मध्ये कसं चालतं, आणि मग याची कॉन्जुगेट पेयर किती होईल, किंवा 6 √7 प्लस 6 तर √7 मायनस 6 अशी कॉन्जुगेट पेयर तुम्हाला लिहिता येईल. अशा दोन याला म्हणायचं कॉन्जुगेट पेयर, आणि त्यांचा प्रॉडक्ट हा रॅशनल नंबर असतो, लक्षात घ्या. कारण की एक प्लस आणि मायनस a² मायनस b² होईल. म्हणजे उदाहरण फॉर एक्झाम्पल सिंपल घेतो, √2 प्लस √5 प्लस √3 याची कॉन्जुगेट पेयर किती झाली, √5 मायनस √3. मग तुमच्याकडे फॉर्म्युला होता a प्लस b a मायनस b, तर आपलं होतं a² मायनस b². इथं तसंच आहे. मग हे किती होईल, √5² मायनस √3². मग √5 चा स्क्वेअर किती आला, 5, √3 चा स्क्वेअर 3, किती येईल उत्तर 2 येईल, लक्षात घ्या. ओके, की यांचा प्रॉडक्ट झाला, डायरेक्ट केला आपण, तुम्ही मल्टिप्लाय केलं तरी चालतं, बायनॉमियल टू बायनॉमियल. जसं आपण बायनॉमियलचं बघितलं तुम्हाला की a प्लस किंवा 2x प्लस 7 असं आठवत असेल तुम्हाला, 2x मायनस 7, तर याचा तुम्ही बघा 2x² मायनस 7² म्हणजे 4x² मायनस 14. ही बायनॉमियल आहे, ही बायनॉमियलचं प्रॉडक्ट घेतला, पण तो फॉर्म्युलाच्या साहाय्याने केला. इथं तेच आहे, इथं सर्ड आहे. इथं बायनॉमियल फंक्शन होतं, अल्जेब्रिक फंक्शन होतं, इथं सर्डच आहे. आणि त्यांचा प्रॉडक्ट, दोन कॉन्जुगेट पेयरचा प्रॉडक्ट हा काय असतो, रॅशनल नंबर असतो. नीट लक्षात घ्या. कॉन्जुगेट पेयर कशाला म्हणायचं, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड कशा म्हणायचं, जे क्वाड्रॅटिक सर्ड आहे याला म्हणता येणार नाही 5 प्लस 7 दिस इज नॉट. एक अंडररूट नसली तरी चालते, 5 प्लस √7 दिस इज बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे. आणि त्याची कॉन्जुगेट पेयर घ्यायची असेल तर किती असेल, 5 √7, किंवा उलट केलं तरी चालतंय, लक्षात घ्या. अजून तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यानंतर अजून समजून बाय कशाला म्हणायचं आपण ते बघितलं. मी 2 पॉईंट सांगितले. कॉन्जुगेट पेयरचा प्रॉडक्ट हा काय असतो, रॅशनल नंबर असतो. एवढं नीट लक्षात घ्या. एक्झाम्पल घेतल्यामुळं आज आपल्याला, काल आपण मल्टिप्लिकेशन कोणाचं बघितलं होतं, मोनोमियल टू मोनोमियल होतं.
आज तुम्हाला मल्टिप्लाय मोनोमियल टू बायनॉमियल आपल्याला आज मल्टिप्लिकेशन बघायचंय किंवा बायनॉमियल टू बायनॉमियल प्रॉडक्ट कसं बघायचंय तो बघायचा. जे आपण अल्जेब्रिक फंक्शनचे वापरतो नियम मल्टिप्लिकेशन तेच इथं वापरायचं, वेगळं नाही. प्रॅक्टिस सेट 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 त्यात तुम्हाला कळलं. मल्टिप्लाय क्वेश्चन 1 बघू त्यातला मल्टिप्लाय आणि त्यातला पहिला क्वेश्चन बघू की √3 इन रॅडिकल साइन म्हणलं तरी चालतंय. √7 मायनस √3 ही मोनोमियल आहे आणि बायनॉमियल सरळ आहे, लक्षात घ्या. यांनी याला गुणायचं जसं आपण असं वैदिक राशीमध्ये अल्जेब्रिक फंक्शन मध्ये x + x² + 7x असं करत होता. एक पदीने एक द्विपदीला इथं तेच नियम आहेत. नियम बदलणार नाही, साइनचे नियम तेच, फक्त यातलं फंक्शन चेंज व्हायला आहे. इथं फक्त x बाय व्हेरिएबल होते, इथं कोण नंबर आहेत, सरळ नंबर आहेत, म्हणजे इरॅशनल नंबरच आहे. बाकी नियम बदलत नाही. आणि मग याचा प्रॉडक्ट येणे याला गुणाकार √21 होईल मायनस √9 तर 9² √21 -3 यांचं सबट्रॅक्शन होणार नाही, कारण हा रॅशनल नंबर आहे, हा इरेशनल. याने याला मल्टिप्लाय केलं 7 × 21 3 × 9 9² √3 इतकं सिंपल आहे. दुसरं तसंच आहे √5 मायनस √7 √5 मायनस √7 इंटू √2 मग किती होईल, याने याला मल्टिप्लाय करा √10 मायनस √20 यांची वजाबाकी होणार नाही किंवा लाईक सरळ नाहीत, ते अनलाईक सरळ आहेत म्हणून त्यांची वजा. हे मोनोमियल. आता पुढची मात्र तिसरं बघायचं की बायनॉमियल टू बायनॉमियल आहे. 3√2 मायनस √3 in another bracket 4√3 minus √2 नीट बघा. 3√2 minus √3 in another bracket 4√3 minus √2. आता लक्षात घ्या ही बायनॉमियल आणि हा बायनॉमियल द्विपदीला द्विपदीने मल्टिप्लिकेशन अल्जेब्रिक फंक्शनचं करत होतं. इथं कोणता फॉर्म्युला वापरायला जमणार नाही, कारण सारखे पद नाही. मग आपल्याला म्हणायचं ह्या पदाने दुसऱ्या कंसाला म्हणायचं 3√2 इंटू सेकंड ब्रॅकेट 4√3 मायनस √2 हे एक पदाने ह्या पूर्ण कंसाला बोललं मायनस √3 इन ब्रॅकेट 4√3 मायनस √2. काय केलं नीट बघा. हे द्विपदी ती द्विपदी यांनी पूर्ण कंसाला जे संख्येचा गुणाकार आहे किंवा बहुपदीचा गुणाकार आहे तेच नियम आहे. आपण संख्येला तोच गुणाकार करतो. 2 अंकी संख्या असल्यानंतर तशीच पद्धत आहे किंवा 2 पद असल्यानंतर आपण गुणाकार तोच करतो. आणि मग आता गुणाकाराची नियम वापरायचं. किती होईल 4 × 12 12√6 मायनस 3√4 मायनस यांनी याला म्हणायचं 4√9 मायनस मायनस प्लस √6. चेक करा. 4 × 12 3 2 6 रॅशनल फॅक्टरला रॅशनल फॅक्टरने गुणा, इरॅशनल फॅक्टरला इरेशनल फॅक्टरने गुणायचं. पुन्हा याला 3 इथं कुणी नाही म्हणजे 1 असतो. 3 × 1 3 3 वर्गमूळ 4 पुन्हा मायनस 4√9 प्लस √6 12√6 मायनस 4 चं वर्गमूळ निघते 3 2 6 होईल मायनस 9 चं 3 4 × 12 प्लस इथं शेजारी पूर्ण म्हणजे 1 असतो 1√6. डोक्यात बसते का बघा. 4 चं वर्गमूळ 2 3 2 6 9 चं 3 4 × 12. आता हे लाईक सरळ आहेत, लक्षात घ्या. याची बेरीज किती होईल मग इज इक्वल टू 13√6 आणि ह्या दोघांची होईल -80. यांचं सबट्रॅक्शन पुन्हा होणार नाही, कारण एक रॅशनल नंबर आहे, दुसरा कसा नंबर आहे इरॅशनल नंबर आहे. नीट बघा. याच्यावर मी भरपूर प्रॉब्लेम 3च दिले तिथं, मी याच्यावर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम करायला दिला पाहिजे. मोनोमियल टू मोनोमियल, मोनोमियल बायनॉमियल टू बायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन जे नियम अल्जेब्रिक फंक्शनचे जे संख्येचे तेच नियम वापरले. अवघड काहीच नाही, फक्त आलं पाहिजे. याच्यावर मी भरपूर देणार आहे. इथं तरी तुम्हाला एवढेच प्रॉब्लेम होते. आता क्वेश्चन नंबर 2 बघूत आपण. तो काय बघू, छोटे छोटे क्वेश्चन आहेत.
रॅशनलाइज द डिनॉमिनेटर आपला झालाय, पण तो एकच पद होतं इथं. आता फंक्शन आहे की क्वेश्चन नंबर 2 बघूत आता की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. क्वेश्चन 2, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. छेदाचे काय करा, परिमेयकरण करा. आपण केलं होतं, पण इथं आता लक्षात घ्या. पहिलं काय, 1/√7 प्लस √2. मागच्या मध्ये फक्त एकच पद होतं, इथं बायनॉमियल आहे. बायनॉमियलचं रॅशनलायझेशन करायचं. मागच्या मोनोमियल होतं, एकच पद होतं. तर अशा वेळेस याचा जो छेद आहे त्याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची. √7 मायनस √2 याची कॉन्जुगेट, ती छेदान आणि अंशाला त्याच संख्येने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे गणिताचं मिनिंग बदलत नाही. ओके, याचा कॉन्जुगेट पेअर मी आता शिकवले तुम्हाला. कॉन्जुगेटची प्लसच्या ऐवजी काय करायचं, मायनस करायचं. नुसतं छेदाला गुणून जमणार नाही, न्यूमरेटरला सुद्धा गुणणार, आणि मग तो गुणाकार नाही. एक निघाला लागला √7 मायनस √2, आणि इथं a² मायनस b² चा फॉर्म्युला वापरा. √7² मायनस √2². √7 मायनस याची सबट्रॅक्शन होणार नाही, कारण लाईक सरळ नाही ते. अपॉन 7 मायनस 2 इज इक्वल टू √7 मायनस √2 अपॉन 5. डिनॉमिनेटर काय झाला, रॅशनल फॅक्टर झाला. लक्षात घ्या, डिनॉमिनेटर कोण झाला, रॅशनल फॅक्टर. आपल्याला वर काही का होईना यांची सबट्रॅक्शन होणार नाही, पण हा रॅशनलाइज झाला. काय केलं मी, छेदाच्या कॉन्जुगेट पेअरने अंशाला छेदाला गुणले, त्याच्यामुळे मिनिंग बदललं नाही. अजून एक दुसरं समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 2 बघा, त्याच्यातला घेतो मी. 3/2 मायनस 3/2. 3/2 मायनस 3. आता ह्या काय, बायनॉमियल सरळ आहे. याचा कॉन्जुगेट पेअर कोण आहे, 2/5 प्लस 3/5. त्याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करायचं, आणि मग तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तरी चालते किंवा तसं ठेवलं तरी चालते. आपल्याला डिनॉमिनेटर फक्त रॅशनल करायचं, गुणलं तरी हरकत नाही. 3 दोन्ही 6/5 प्लस 9/2. ओके, 3 याला गुणला आणि 3 याला 6, 3 3 9 आणि इथं मात्र 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. a² मायनस b² चा फॉर्म्युला वापरलाय. a² a प्लस b a मायनस b इक्वल टू 6/5 प्लस 9/2. आता याचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती होईल, 4, आणि 5 चौक 20 20. कसं आलं 20 नीट बघा. 2 चा स्क्वेअर करता येतो 4, √5 चा स्क्वेअर 5, 5 चौक 20, 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 3 चा स्क्वेअर 9 आणि √2 चा स्क्वेअर 2 इक्वल टू 6/5 प्लस 9/2 अपॉन 2. काटाकाटी करायची नाही, बेग बेग बेत्रिसा, कारण त्यांची ऍडिशन क्रिया अपूर्ण आहे. त्यांची ऍडिशन होणार नाही, कारण ते लाईक सर नाहीत. ओके, अजून एक बघू. समजत नसेल तर पुन्हा व्हिडिओ रिपीट करा. समजलं नाही की अवघड चाललंय, रिपीट करू शकता. थर्ड नंबरचं बघू की 1/4 प्लस 4/3. मुद्दाम सगळे समजून सांगतो. पहिलं नाही समजलं, दुसरं नाही, तिसरं नाही, चौथं, आणि मग प्रॅक्टिस करायला वेगळे देतोय. प्रॉब्लेम सेट मध्ये देतोय. एक्स्ट्रा प्रॅक्टिसला नंतर दिले जातात. 1 आणि 2 वेळेस समजून सांगत नाही, पूर्ण समजून सांगायला, तेवढी काळजी घ्या. मग याचा कॉन्जुगेट पेअर कोण होईल, 7 मायनस 4/3. 7 मायनस 4/3. याने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय करा, मल्टिप्लाय करा. आणि मग याने याला मल्टिप्लाय केलं तरी चालते, तसं ठेवलं तरी चालतं. 28 मायनस 16/3 अपॉन 7² मायनस 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर. 28 मायनस 16/3 अपॉन 49 मायनस 16 3 48. 4 चा स्क्वेअर 16 आणि √3 चा स्क्वेअर 3 48. आणि मग 28 मायनस 16/3 अपॉन 1
खाली कुणी नाही म्हणजे एक एक हा कसा आहे रॅशनल नंबर आहे. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. अजून एक लास्ट राहिले 4 नंबर तो ते एक समजून सांगतो. ओके 4 नंबरचं बघू. असंच आहे की √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3. त्याला काय करा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करायचं. वर काही झालं तरी आपल्याला काही घेत नाही पण याचा कॉन्जुगेट पेअर खालच्याचा बघा वरच्याचा नाही. √5 मायनस √3 अपॉन √5 मायनस √. मग इथं तुमच्या लक्षात आलं असं मल्टिप्लाय केलं तरी चालतं बायनॉमिनल टू बायनॉमिनल किंवा तो वर्ग आहे तो असं की √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर सारखे चिन्ह आहे. आणि इथं मात्र √5 स्क्वेअर मायनस √3 स्क्वेअर. इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा आणि इथं a मायनस b ब्रॅकेट दोन्ही मध्ये फरक आहे. लक्षात घ्या a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे आणि a स्क्वेअर मायनस तुम्हाला वाटतं दोन्ही सारखे रॉंग. हे फॅक्टर आहे आणि हे एक्सपान्शन आहे. मग याचा फॉर्म्युला होईल a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर आणि इथं होईल a स्क्वेअर मायनस b. बेसिक गोष्टी नीट माहित पाहिजे नाही तर आपण लगेच डोक्यावर इकडे फिरवतो. हे a मायनस b स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हे वेगळं आहे. दिस इज एक्सपान्शन दिस इज फॅक्टर. हे अवयव दोन्ही सारखे नाहीत. एंडायसेसचे लॉज लावतात काही अंदाजे गोळ्या मारतात जमलीचा जमली दगड लागला तर लागला असं शिकू नका. नीट समजून घ्या सर म्हणायले काय आणि ते समजलं म्हणून आता याचं किंवा तुम्ही याला मल्टिप्लाय केलं असतं तरी चाललं असतं. आणि मग हे होईल √5 स्क्वेअर मायनस 2 इंटू √5 इंटू √3 प्लस √3 स्क्वेअर. एक्सपान्शन केलं तेच आहे. a वजा b पहिल्या पदाचा वर्ग दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट दुसऱ्या पदाचा. इथं मात्र √5 स्क्वेअर 5 मायनस 3 दोन्ही फरक आहे. आणि मग √5 चा स्क्वेअर 5 मायनस 2 √15 प्लस 3 अपॉन 2. याची बेरीज होईल 8 मायनस 2 √15 अपॉन 2. आपल्याला काय पाहिजे छेद रॅशनल पाहिजे. वरची गरज नाही पण ते सुद्धा कळणं गरजेचं आहे. असं एका रेंजर स्क्वेअर तुम्ही असं झालंच नाही बियांसरने घेतलंच नाही. मी एमसीक्यू देणार आहे 40-50 एमसीक्यू देणार आहे ते केलेच पाहिजे. तुम्ही खरंच हुशार व्हायचं असं तर एमसीक्यू करत चला. त्या चॅप्टरची सगळी चाळणी होते. आपल्याला चॅप्टर समजायला लागतो समजून करायचं एकमेकाला विचारायचं इंटरेस्ट दाखवला पाहिजे. कंटाळा करून उपयोग होणार नाही. याचा काय फायदा आहे याचा काय फायदा आहे. माझ्या मते फार थोडे विद्यार्थी होमवर्क दाखवायचे बाकी दाखवत नाही. प्रयत्न करा. इथं तुमची एक्सरसाइज 2.4 संपली. पुढची फार सोपी प्रॅक्टिस सेट 2.5 सुद्धा खूप सोपा आहे. तो आपण लगेच घेऊ. आज हा चॅप्टर संपून जाईल. एक नवीन पॉइंट आहे लास्टचा तो बघायचा आपल्याला. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय एक बघू. तो याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्ही करू शकता. मी एक्स्ट्रा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय बघा. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आता म्हणजे काय ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय. If x is the real number, then absolute value of x is its distance from 0 on the number line, which is written as. एखादी x व्हॅल्यू दिली ती दोन उभ्या चिन्हात दिली जाते त्याला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आणि ती कधी पॉझिटिव्ह असते लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल बघूत आपण की x किती असून इन मॉड्युलस म्हणायचं याला काय म्हणतात. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -3 इज 3. वाचन कसं करायचं. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -3 ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहान आहे तर त्याची व्हॅल्यू काय असते कधी पॉझिटिव्ह असते लक्षात. -2 त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 2 किंवा इन मॉड्युलस साइन या दोन चिन्हाला काय म्हणायचं मॉड्युलस साइन आहे की -3 ची किंमत प्लसच असते. +3 ची सुद्धा 3 असते ती मायनस करायची नाही अपोजिट नंबर नाही ते डिस्टन्स आहे निगेटिव्ह नसतंय की x लक्षात घ्या किंवा 0 चा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती होईल 0 किंवा असं दिलं 2 - 5 तर याचं काय होईल -3 होईल. 2तून 5 जात नाही 5तून 2 गेले -3 त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती झाली.
तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम दिले जाऊ शकतात. कसे दिले जाऊ शकतात तुम्हाला 10 into 4 minus 5 upon 6 ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. थोडंसं हॉट करता येतं, हे फार सिंपल गणित आणि मग आपण त्याला सोडू शकतो 10⁻40 minus 5 upon 6 किंवा 5 घेऊत पुन्हा खाली तर सोपं जाण्यासाठी. आणि मग ते किती होते 35 upon 5 आणि मग किती 7 पॉझिटिव्ह 7 आहे. निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह 7 आलं असतं तर काय होते त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 7 आणि 7 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती असते 7 असते. लक्षात घ्या. मध्ये कॅल्क्युलेशन असे करायला एखादा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याचं एखादं इक्वेशन सुद्धा सोडवता येईल आपल्याला. तर आपण बघू ते एक्सरसाइज खूप सिंपल एक्सरसाइज आहे. आपण बघू की प्रॅक्टिस सेट लास्ट एक्सरसाइज आहे. प्रॅक्टिस सेट 2.5 मी दोन्ही एक्सरसाइज गेलो छोट्या छोट्या होत्या की फाइंड द व्हॅल्यूज. क्वेश्चन 1 फार सिंपल आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पहिलं गणित बघा खूप सिंपल आहे. इन मॉड्युलस साइन याला काय म्हणायचं मॉड्युलस साइन 15 - 2 याला सॉल्व करा. 15 किती येईल इन मॉड्युलस साइन 13 आणि 13 चं मॉड्युलस किती येईल 30 + 30 पॉझिटिव्ह किंमत. दुसरं एक बघू इन मॉड्युलस 4 - 9 निगेटिव्ह 5 येईल आणि त्याचं मॉड्युलस किती येईल 5. लास्ट दिलंय तुम्हाला 7 इन मॉड्युलस साइन 7 into मॉड्युलस साइन 4 यांचा मल्टिप्लिकेशन दिलं. 7 चे मॉड्युलस 7 घ्या आणि मग निगेटिव्ह 4 चं +4 28. वेगवेगळे गणित येऊ शकते. 3 आहे अजून तुम्ही याच्यावर करू शकता. लक्षात घ्या. आणि आता याच्यातला क्वेश्चन 2 सुद्धा बघून घेऊ आपण. ओके क्वेश्चन 2 म्हणजे हा चॅप्टर संपतो इथं तुमचा. सॉल्व क्वेश्चन 2 महत्वाचा आहे. सॉल्व इन मॉड्युलस साइन 3x - 5 is equal to 1. दिस इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर मॉड्युलस साइन आहे. मग काय करायचं हे करत असताना सोडवताना याच्यात दोन व्हॅल्यू ठेवायच्या. 3x - 5 equal to ±1. मॉड्युलस साइन काढून टाकायचा आणि इथं दोन व्हॅल्यू घ्यायच्या प्लस ऑर मायनस आणि मग 3x - 5 is equal to 1 और दुसरी व्हॅल्यू 3x - 5 equal to -1. एक चल समीकरण आले 6 स्टँडर्डला 7 स्टँडर्डला 8 स्टँडर्डला झाले. -5 चं ट्रान्सफर करा पुढे. 3x equal to 1 + 5 3x equal to 6 x equal to 6/3 x equal to 2. x ची व्हॅल्यू 2 चालते. बघा ताळा जमतोय का. 3 दोन्ही 6 6 तून 5 गेले 1 1 चं मॉड्युलस 1 करेक्ट. दुसरी वार बघा ती सुद्धा जमती की 3x equal to -1 + 5 ट्रान्सफर झाले प्लस होते. 3x equal to 4 3x equal to 4 x equal to 4/3. नीट बघा बरोबर आहे का. 3x - 5 equal to -1 5 चं ट्रान्सफर झालं 4 होते. आता x ची व्हॅल्यू तुम्ही 4/3 ठेवून बघा बघा एकच येते का. आपण ताळा करू शकतो 3 × 4/3 -5 3 3 कटले 4 - 5 म्हणजे -1 आणि -1 चं मॉड्युलस 1. म्हणजे इथं दोन्ही व्हॅल्यू अपेक्षित आहेत. x ची व्हॅल्यू 2 असू शकते आणि ज्याचं मॉड्युलस किती आलं पाहिजे 1 आलं पाहिजे. याचा अर्थ काय याचं मॉड्युलस किती 1 तर x च्या व्हॅल्यू किती तर त्या 2 येण्याची शक्यता आहे. एकदा ऍडिशन करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारला जातो. महत्वाचा आहे. अजून एक समजून सांगतो म्हणजे तुमच्या जास्त डोक्यात येईल. अजून एक समजून सांगतो. सेकंड बघा इन मॉड्युलस साइन 7 - 2x is equal to 5. ओके 7 - 2 तसंच याचा अर्थ काय ह्या याची किंमत 5 आहे ह्या याची पण तर x ची व्हॅल्यू किती तर मग त्याच्या दोन शक्यता 7 - 2x equal to ±5 मॉड्युलस साइन काढून टाकायचे दोन व्हॅल्यू घ्यायचे. मग 7 - 2x equal to 5 or 7 - 2x equal to -5. सॉल्व करायला मग आदर -2x equal to 5 - 7
मायनस 2x इक्वल टू निगेटिव्ह 2 मायनस मायनस प्लस x इक्वल टू 2/2 x इक्वल टू 1. बघा ठेवून बे एक बे 7 5 7 2 गेले 5 5 चं मॉड्युलस 5 इकडे ठेवून बघा मायनस 2x मायनस 5 मायनस 7 मायनस 2x इक्वल टू मायनस 12 सारख्या चिन्हांची बेरीज व तेच चिन्ह मायनस मायनस प्लस होत नाही आपल्याला फार बेकार सवय दोन मायनस दिसले की प्लस आणि मग आता दोन्ही मायनस मायनस प्लस x इक्वल टू 12/2 x इक्वल टू 6 बघा 6 साईड दोन्ही 12 12 तून 7 गेले निगेटिव्ह 5 निगेटिव्ह 5 चं मॉड्युलस किती येतं 5 म्हणजे आपले दोन्ही उत्तर करेक्ट आहे मी टॅली केलं ताळा बघितला ओके. अजून एक तिसरं घेऊ दोन आहेत 3 नंबरचं एक घेतो पहिलं नाही समजलं दुसरं बघा दुसरं नाही समजलं तिसरं बघा तिसरं नाही समजलं चौथं बघा नाही समजलं रिपीट करा नाच सोडू नका कंटाळा करू नका नवीन नवीन भरपूर प्रतिसाद दिला पण आता फार कमी प्रतिसाद भेटायला होमवर्क देत नाही कंटाळा आहे गणपती झालेत आणि आपल्याला वाटतं परीक्षाच होणार नाही आता आणि सप्टेंबर पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत मग कशाला अभ्यास करायचा असा मनात प्रश्न येऊ शकतो बरोबर आहे पण जे हुशार विद्यार्थी जे समजदार विद्यार्थी त्यांनी आपल्याला ही एक संधी आहे बेस पक्का करायची बियन सर ज्या अर्थी म्हणाले त्या अर्थी आपला खूप फायदा आहे ते उगाच म्हणत नाहीत की मेहनत फायदा होणार आहे तुमचा तर आपण विश्वास ठेवून काम केलं पाहिजे नुसतं पास होण्यासाठी जर 9वी करायची असेल तर मग काही हरकत नाही मग ट्युशन सुद्धा लावायची गरज नाही पास होणार आहे तुम्ही कारण ती कसं होणार आहे 2 महिन्याचा सिलेबस होईल मग त्याच्या एखादी परीक्षा होईल ते मार्क भेटते आणि मग तुम्ही पुढच्या तुम्हाला आनंद वाटा पण ते कामाला येणार नाही बरेच कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत आपले जे 10th स्टँडर्डला 11th स्टँडर्डला आणि आळशीपणा वाढत चालणार आपल्याला वाटतं एवढा अभ्यास केला धकतर नाही फार मोठे डोंगर आहेत तर आपण थोडं लक्ष द्या विश्वास ठेवा आणि अभ्यास करा मनाचा ताक पाहिजे इन मॉड्युलस साइन 8 minus x upon 2 equal to 5 8 minus x equal to 5 मग तीच पद्धत मॉड्युलस साइन उडवा 8 minus x upon 2 equal to plus or minus 5 आणि मग 8 minus 2 upon x upon 2 एकदा प्लस 5 घ्या 8 minus x upon 2 equal to negative 5 आणि मग दोन भागले तिकडे आल्यानंतर गुणवले होत असतील माहित पाहिजे 8 minus x equal to 10 5 दोन्ही 10 minus x किंवा त्याला इकडे घेऊन या minus x equal to 10 minus 8 minus x negative x equal to 2 x equal to दोन्ही बाजूला मायनस घे मायनस दोन्ही असं म्हणू शकता मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय -1 किंवा एक पद्धत आहे इकडे मायनस आणि इकडे प्लस असेल इकडे -1 कारण कळलं पाहिजे मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय -1 म्हणजे ऋण ऋण धन होईल आणि इकडलं -2 होईल ही पद्धत लक्षात किंवा दोन्ही बाजूला ऋण 1 ने भागून हे ऋण ऋण धन होते नाही तर काय होते -2 x इक्वल टू -2 काय केलं लक्षात दोन्ही बाजूला ऋण 1 ने गुणलं म्हणा किंवा ऋण 1 ने भागितलं म्हणा कसं आहे का आले ते कळालं पाहिजे नाही तर बियन्सर असं देते म्हणून मी असं दिलं असं नाही ते शॉर्टकट होत राहतं आम्ही पटकन सांगतो तर ते का आलं हे कळालं पाहिजे इथं तसंच आहे 8 minus x equal to -10 negative x equal to -10 minus 8 negative x equal to -18 आता दोन्ही बाजूला ऋण 1 ने गुणलं म्हणा किंवा ऋण 1 ने भागितलं तर दोन्ही ऋण ऋण काय होतील धन x equal to 18 ओके लास्ट एक घेऊन टाकूत आपण म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येईल एमसीक्यू देणार आहे सोडवा डबल रिपीट करतो होमवर्क भरपूर आले पाहिजे खूप विद्यार्थी कंटाळा करायला लागलेत आता कधीतरी टाकतेत मी आता एखादा मागचा होमवर्क टाकतेत मला 2 दिवस 3 दिवस भेटतात आपल्याला आपण होमवर्क टाकत नाही काय काम आहे माहिती आहे तुमच्या मागे मोबाईल हॅपी बर्थडे साजरे करणे स्टेटस ठेवणे एटसेट्रा ते न करता अभ्यास करा इन मॉड्युलस साइन 5 प्लस x upon 4 equal to 5 लास्ट प्रॉब्लेम है मग 5 plus x by 4 equal to plus or minus 5 plus x by 4 equal to 5 or x 5 plus x by 4 equal to एकदा धन किंमत घ्या एकदा ऋण किंमत घ्या मग इथं पक्षांतर करता x by 4
इक्वल टू 5 माइनस 5 x upon 4 इक्वल टू 0 ये 4 इकडे म्हणजे x इक्वल टू 0 into 4 x इक्वल टू 0 x by 4 इक्वल टू -5 -5 पक्षांतर झाले निगेटिव्ह होते x by 4 इक्वल टू -10 x इक्वल टू -10 into 4 x इक्वल टू -40 ओके खूप सिंपल आहे एक्सरसाइज ही चॅप्टर आहे सोपा आहे ज्याने इंटरेस्ट दाखवला असेल ते करू शकतात इथं मी आज 2.4 घेतली आणि 2.5 घेतलेली याच्यावर मी एमसीक्यू देणार आहे तुम्हाला भरपूर ते कंप्लीट करा अगोदर तुम्ही सोडवा मला आन्सर की टाकीन ती चेक करा नंतर मला टाका ते प्रॉब्लेम सेट 2 बघूत आपण त्याच्यामधल्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10 आहेत ते कंप्लीट करा त्यातलं एखादा नाही आलं तर तुम्ही विचारू शकता 10 नंबरचं आणि 11 नंबरचं नीट बघा मी सांगितले तुम्हाला ते कसं करायचं ते नीट बघू शकता 2 3 4 5 6 तुम्ही झालेले 7 मी घेतलाय आणि 8 नंबरचा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर जर मी आता शेवटचा मागच्या क्वेश्चन घेतला तेवढं कंप्लीट करा म्हणजे प्रॉब्लेम सेट सुद्धा संपवतोय प्रॉब्लेम सेट ऑलरेडी घेतलाय मी पुन्हा सांगायलो क्वेश्चन 2 3 4 5 6 होमवर्कला दिला होता एखादा राहिला असं तर तेवढं तुम्ही कंप्लीट करा 5 6 नसेल तर तेवढं काम 7 घेतलाय जे राहिले ते कंप्लीट करा आणि मग त्यातले एखादा नाही आला तर मला तुम्ही विचारू शकता इथं हा चॅप्टर तुमचा संपवतोय याच्यावर तुम्हाला काही एमसीक्यू देणार आहे याच्यावरचा होमवर्क देणार आहे आणि याच्यानंतर पॅरलल लाईन अतिशय जिओमेट्री मधला महत्त्वाचा चॅप्टर मी सुरू करणार आहे तो पूर्ण करायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट 2 ऑगस्ट आहे 2 सप्टेंबर आहे साधारणतः आपले 1-1.5 महिने झाले क्लास सुरू होऊन आपण आपली 3000 रुपये फी पटकनी एक तर क्लासवर 10 ते 1 च्या दरम्यान येऊन भरायची किंवा तुम्ही ऑनलाईन बँकिंग फोन पे माझा नंबर माहिती आहे किंवा पत्केसरचा असेल त्यांच्यावर विचारून फोन भरू शकता सहकार्य करा आम्ही बघितलेच नाही बघतच नाही असं होता कामा नाही ज्यांना बघायचे नाही ते डिलीट होऊ लेफ्ट होऊ शकतात ग्रुपमधून पण आता 1.5-2 महिने आपण बघितले पण फी भरून टाकायची प्रत्येकाने तेवढी काळजी घ्यायची सहकार्य करायचंय प्रामाणिकपणे आपण या सगळ्या गोष्टी विश्वासाच्या पुन्हा मग म्हणायचं सर आम्ही बघतच नव्हतो कारण की मला व्ह्यूज मी तुमचं अनलिस्टेड केलं असताना व्ह्यूज 200 व्हायलेत म्हणजे बरेच विद्यार्थी आपली लिंक कोणातरी अजून टाकायला नाही पाहिजे नियमाने व्ह्यूज किती पाहिजे 100च विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे आपल्याकडे सध्या ऑनलाईन दोन्हीकडले म्हणून 100 विद्यार्थ्यांचे तर व्ह्यूज मात्र 200 250 400 पर्यंत जातात म्हणजे तुम्ही लिंक कोणाला तरी सेंड करतात असा अर्थ नाही तो करायला नाही पाहिजे मग त्याला वाटतं जाऊ द्या फीज भेटायला आणि फी आपली 5000 रुपये असते प्रथम सत्राची तरी आपण फक्त 3च ठेवली आणि तुम्हाला व्यवस्थित देईलच गायडन्स पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे काय फायदा आहे परीक्षात नाही फी कशाला द्यायची सरला असा विचार केल्यावर होमवर्क देतो तो कुठंच भेटणार नाही फ्री मधले क्लास वेगळे आपले वेगळे दोन्हीची तुलना करू नका ओके हा चॅप्टर इथं संपलाय मी आता 4th नंबरचा चॅप्टर म्हणजे जिओमेट्रीचा पॅरलल लाईन याच्यानंतर सुरू केली ओके थँक्यू